मुकेश रूपवते हे ते नाव आहे ज्याने छोट्या शहरातील जिद्द आणि कलेला एका भव्य मंचावर नेऊन ठेवले। रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे जन्मलेल्या मुकेश यांनी जिथे फॅशनचे शिक्षण मिळण्याची अपेक्षाही नव्हती अशा ठिकाणी फॅशन शिकवण्यास सुरुवात केली। खोपोलीपासून लोणावळ्यापर्यंत आणि आता संपूर्ण मुंबई व पुण्यात ते महाराष्ट्राच्या फॅशन क्षेत्रातील सर्वात नावाजलेल्या नावांपैकी एक बनले आहेत। फॅशन आणि मनोरंजन विश्वात काही लोक केवळ प्रचलित ट्रेंडचे अनुकरण करत नाहीत, तर इतरांना आपली चमक दाखवण्यासाठी ते स्वतः एक व्यासपीठ निर्माण करतात। भेटूया मुकेश रूपवते यांना, महाराष्ट्राच्या फॅशन उद्योगातील एक नावाजलेले नाव आणि मार्गदर्शक। 5000हून अधिक मॉडेल्सना प्रशिक्षित करून आणि 100हून अधिक फॅशन शोज व रॅम्प वॉक्सचे दिग्दर्शन करून मुकेश यांनी अनेकांची कारकीर्द अगदी शून्यातून उभी केली आहे। फॅशन, मॉडेलिंग, सूत्रसंचालन आणि मराठी मनोरंजन उद्योगातील 1000हून अधिक गुणवंतांसाठी त्यांनी यशाची द्वारे खुली केली आहेत। लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे व्यक्तिमत्व घडवण्यापासून ते नवोदितांना मार्गदर्शन करण्यापर्यंत त्यांचा भर नेहमीच एकाच गोष्टीवर राहिला आहे: आत्मविश्वास, शिस्त आणि सर्वांसाठी समान संधी। त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना अनेक शासकीय पुरस्कारांनी आणि या क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तींच्या हस्ते विविध सन्मानांनी गौरवण्यात आले आहे। त्यांनी अनेक व्यावसायिक परीक्षक मंडळे स्थापन करून त्यांचे नेतृत्वही केले आहे, ज्यामुळे खऱ्या अर्थाने गुणवान असलेल्या कलाकारांना एक निष्पक्ष आणि न्याय्य व्यासपीठ उपलब्ध झाले आहे। अनेकांसाठी मुकेश हे केवळ एक दिग्दर्शक नाहीत, तर रंगमंचावर पहिले पाऊल टाकण्याचे तेच एकमेव कारण आहेत। MR प्रोडक्शन अँड कास्टिंगचे संस्थापक म्हणून ते सध्या 1000हून अधिक नोंदणीकृत मॉडेल्सच्या एका मोठ्या परिवाराचे नेतृत्व करत आहेत, ज्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर 10,000हून अधिक फॉलोअर्स आणि लाखो व्ह्यूज आहेत। MR प्रोडक्शन हे आता कलागुण, प्रशिक्षण आणि संधी मिळवण्यासाठीचे एक अत्यंत विश्वासार्ह केंद्र बनले आहे। एक मार्गदर्शक, एक दिग्दर्शक आणि एक दूरदृष्टी असलेला द्रष्टा। मुकेश रूपवते यांनी असंख्य लोकांना प्रसिद्धीच्या झोतात येण्याची सुवर्ण संधी मिळवून दिली आहे। या सर्व यशामागील ती गतिमान शक्ती दिग्दर्शक मुकेश रूपवते यांचे आपण सर्वांनी मिळून स्वागत करूया आणि त्यांच्या कार्याचा गौरव करूया।